Hello dear students, welcome back to our YouTube channel. In this video we are going to start the point absorption, reflection and the transmission of heat radiations related to the chapter kinetic theory of gases and radiations. हा जो काही चॅप्टर आहे kinetic theory of gases and radiations, या चॅप्टर मधला हा जो पॉइंट आहे 3.10 ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स, हा पॉईंट आपण समजून घेणार आहोत. आता ॲक्च्युअली ह्या पॉईंटकडे येण्या अगोदर आपण 11thला मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर बघितलेत. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर दॅट मीन्स हाऊ हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ द बॉडी. हीट हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत किंवा हॉट ऑब्जेक्टपासून कोल्ड ऑब्जेक्टपर्यंत कशा प्रकारे ट्रान्सफर केली जाते, कोणकोणत्या वेजनी कोणकोणत्या मार्गाने ती हीट ट्रान्सफर केली जाते, त्या वेजविषयी आपण डिस्कस केले. त्या वेजलाच म्हटलं जातं मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. इन दॅट फर्स्ट मोड इज कंडक्शन. पहिला मोड आहे कंडक्शन. काय असतो कंडक्शन? कंडक्शन इज नथिंग बट अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट in which there is no actual motion of the particles of the body. म्हणजे हीट ट्रान्सफरचा असा मोड की ज्या मोडमध्ये बॉडीच्या ऑब्जेक्टच्या पार्टिकलची मोशन होत नाही, त्या मोडला म्हटलं जातं कंडक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला एखादा सॉलिड रॉड असेल, तो रॉड जर तुम्ही तापवत असाल, हीट करत असाल आणि त्या रॉडचा दुसरा एंड तुम्ही हातात पकडलेला आहे, तर जरा वेळानंतर हीट तुमच्या हातात पकडलेल्या एंडपर्यंत येऊन पोचते. तिथे जे काही रॉडचे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स ॲक्च्युली मोमेंट करता का? नाही, ते पार्टिकल त्यांची जागा सोडत नाही. बट तरीही हीट हॉट एंडपासून तुमच्या हातामध्ये असलेल्या कोल्ड एंडपर्यंत येऊन पोचते आणि तुम्ही ते हॉटर फील करायला लागता हळूहळू. मग हा जो काही मोड ऑफ ट्रान्सफर आहे हीटचा, तो असणार कंडक्शन. म्हणजे कंडक्शनची जर डेफिनेशन सांगायची ठरली तर ती डेफिनेशन तुम्ही अशी सांगू शकता: इट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ द सॉलिड. लक्षात घ्या, फक्त सॉलिडमध्येच तुम्ही कंडक्शन ऑब्झर्व करू शकता. हा झाला फर्स्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर, की ज्या मोडमध्ये जे काही पार्टिकल्स आहेत ऑब्जेक्टचे, ते पार्टिकल्स ॲक्च्युली त्यांची जागा सोडत नाही, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोशन आपण ऑब्झर्व करत नाही. मग ही हीट विदाऊट मोशन एका पार्टिकलपासून दुसऱ्या पार्टिकलवरचे, दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत सक्सेसिव्ह पार्टिकलपर्यंत कशा प्रकारे ट्रान्सफर केली जात असेल. तर हे जे काही मॉलिक्युल्स आहे, जो सुरुवातीचा मॉलिक्यूल असेल, तो मॉलिक्यूल ती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्या स्वतःच्या जी काही ओरिजिनल पोझिशन आहे, तिला आपण मीन पोझिशन म्हणूया, त्या ओरिजिनल इक्विलिब्रियम पोझिशन भोवती व्हायब्रेट होतो आणि त्या व्हायब्रेशन्सने ती एनर्जी ॲडजसंट पार्टिकलला ट्रान्सफर केली जाते. अशा प्रकारे ती हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत सक्सेसिव्ह पार्टिकलला ट्रान्सफर करत 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 ती एनर्जी ट्रान्सफर केली जाते. आणि हा जो काही कंडक्शन, हा जो काही हीट ट्रान्सफरचा मोड आहे, हा मोड फक्त आणि फक्त आपण सॉलिडमध्येच ऑब्झर्व करू शकतो. ओके, दिस इज द फर्स्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी विच इज नथिंग बट अ कंडक्शन. ओके, कंडक्शन आय थिंक तुम्हाला व्यवस्थित कळालेलं असेल. याविषयी जर डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असेल, डिटेल स्टडी या कंडक्शनचा करायचा असेल, तर तुम्ही 11च्या बुकमध्ये चॅप्टर नंबर नाही सांगता येणार, बट चॅप्टरचं नाव आहे थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्या चॅप्टरमध्ये 6-7 नंबरचं असं काहीतरी चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये तुम्ही ह्या कंडक्शनविषयी डिटेलमध्ये बघू शकता. सध्या फक्त आपल्याला रेडिएशन समजून घ्यायचं आहे. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. हा रेडिएशन काय आहे ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण हीट ट्रान्सफरच्या मोडविषयी डिस्कस करतोय. हीट कशा प्रकारे ट्रान्सफर केली जाते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत किंवा हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत बॉडीच्या बाबतीत. ओके, त्याविषयी डिस्कस करतोय. त्यापैकी फर्स्ट मोड आहे कंडक्शन. कंडक्शन इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट एंड टू द कोल्ड एंड ऑफ द सॉलिड विदाउट एनी मोशन ऑफ पार्टिकल. पार्टिकलची मोशन तिथे तुम्ही ऑब्झर्व करू शकत नाही. आणि हा जो काही कंडक्शन मोड आहे, हा मोड फक्त आणि फक्त सॉलिडमध्येच तुम्ही ऑब्झर्व करू शकता. दिस इज द फर्स्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट विच इज नथिंग बट कंडक्शन. सेकंड मोड इज कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन
फर्स्ट मोड आहे कंडक्शन, सेकंड मोड आहे कन्व्हेक्शन. कंडक्शनमध्ये पार्टिकल्स त्यांची जागा सोडत नव्हते, ते त्यांच्या स्वतःच्या मेन पोझिशन भोवती व्हायब्रेट होत होते आणि त्या व्हायब्रेशन्सने ती एनर्जी जो काही शेजारच्या सक्सेसिव्ह ॲडजस्टंट पार्टिकल असेल त्या पार्टिकलला ती एनर्जी ट्रान्सफर करत होते आणि अशा प्रकारे ट्रान्सफर करत करत एनर्जी, हीट एनर्जी हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत जाऊन पोहोचत होती. बट हा जो काही सेकंड मोड आहे कन्व्हेक्शन, ह्या कन्व्हेक्शनमध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत सॉलिडचे, लिक्विडचे, लिक्विडचे आणि गॅसेसचे, लिक्विड आणि गॅसेसमध्येच तुम्ही कन्व्हेक्शन ऑब्झर्व करू शकता. जे काही मॉलिक्युल्स आहेत लिक्विडचे आणि गॅसेसचे ते मॉलिक्युल्स हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहेत आणि त्यांची जागा सोडणार आहेत, त्यांच्या जागेवरती दुसरा मॉलिक्यूल येणार आहे. म्हणजे इथं होतंय काय, ॲक्च्युली मॉलिक्युल्स मोमेंट करताय, मॉलिक्यूल त्यांची जागा सोडताय आणि ह्या मोशनमुळं हीट एनर्जी हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत ट्रान्सफर केली जाते. मग हा जो काही मोड आहे याला आपण म्हणणार आहोत कन्व्हेक्शन. इट इज ऑल्सो द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट टू द कोल्ड एंड in liquid and gases by actual motion of molecules or the particles of the substance. तिथे ॲक्च्युली काय होतं आहे, मॉलिक्युल्सची पार्टिकल्सची मोशन होते आणि त्या मोशनमुळं हीट ट्रान्सफर केली जाते हॉट एंडपासून कोल्ड एंडपर्यंत किंवा हॉट पोर्शनपासून कोल्ड पोर्शनपर्यंत, हॉट साईडपासून कोल्ड साईडपर्यंत. ओके. आणि हे जे काही कन्व्हेक्शन आहे हे कन्व्हेक्शन तुम्ही लिक्विड आणि गॅसेसच्या बाबतीत ऑब्झर्व करू शकता. याचं डिटेल एक्झाम्पल डेली लाईफमधलं एक एक्झाम्पल आपण डिस्कस नंतर करणार आहोत. आणि आता जो काही थर्ड मोड आहे, लास्ट मोड, तो आहे रेडिएशन. तो मोड आहे रेडिएशन. हे आहे ते रेडिएशन की जे आपल्याला सध्या बघायचं आहे. आता रेडिएशन पण एक हीट ट्रान्सफरचा मोड आहे, एक वे आहे, एक मार्ग आहे की ज्या मार्गाने हीट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचते. आपण सुरुवातीला कंडक्शन बघितलं, कंडक्शन सॉलिडमध्ये होतंय, तिथं तुम्हाला मीडियमची गरज पडणार आहे आणि ते मीडियम सॉलिड असणं गरजेचं आहे. दुसरं आहे कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन होतंय लिक्विड आणि गॅसेसमध्ये, अगेन तिथं मीडियमची गरज पडते आणि ते मीडियम कुठलं असतं, लिक्विड ऑर गॅसेस ऑर बोथ, दोन्हीच्या केसमध्ये ते घडू शकतं. बट जो काही थर्ड मोड आहे खूप इंटरेस्टिंग असा हीट ट्रान्सफरचा मोड, डेली लाईफमध्ये आपण तो ऑब्झर्व करतच असतो, तो मोड आहे रेडिएशन. व्हॉट इज मीन बाय रेडिएशन? रेडिएशन काय? हीट ट्रान्सफरचा एक मोड आहे की ज्या मोडमध्ये हीट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रान्सफर होण्यासाठी, जाण्यासाठी मीडियमची गरज पडत नाही. त्या मोडला म्हटलं जातं रेडिएशन. द मोड ऑफ हीट ट्रान्सफर विच डज नॉट नीड्स एनी इंटरवेनिंग मीडियम फॉर द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जर हीट ट्रान्सफर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मीडियमची गरज पडत नाही आणि विदाउट इंटरवेनिंग मीडियम हीट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम हॉट टू द कोल्ड with the help of radiation. This is one of the most important mode of heat transfer which is radiation. ओके. हे जे काही तीन मोड्स आहेत हे तीन मोड्स आपण ऑलरेडी 11th मध्ये डिस्कस केलेले आहेतच. बट ह्या रेडिएशनची गरज आपल्याला सध्या इथं पडणार आहे. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स. हीट रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी रेडिएशन म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मोड ऑफ हीट ट्रान्सफर बघतोय. त्यापैकी फर्स्ट मोड आहे कंडक्शन. असा हीट ट्रान्सफरचा मोड की ज्यामध्ये सॉलिडचे मॉलिक्युल्स मोमेंट करत नाही, सॉलिडचे मॉलिक्यूल त्यांची जागा सोडत नाही. मग हीट कशा प्रकारे ट्रान्सफर केली जाते? जर मॉलिक्यूलकडे हीट एनर्जी आली, त्याने ती जागा सोडली नाही, तर हीट ट्रान्सफर कशी होणार आहे दुसऱ्या मॉलिक्यूलकडे? तर तो जो काही मॉलिक्यूल आहे ज्याने एनर्जी ॲब्सॉर्ब केली आहे तो मॉलिक्यूल त्याच्या मेन पोझिशन भोवती, त्याच्या ओरिजिनल पोझिशन भोवती व्हायब्रेट होणार आहे आणि त्या व्हायब्रेशन्सनी ती एनर्जी सक्सेसिव्ह ॲडजस्टंट पार्टिकलला सप्लाय केली जाणार आहे आणि ती एनर्जी अशा प्रकारे पुढच्या पार्टिकलला जात जात कोल्ड एंडपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. हा आहे
फर्स्ट मोड कंडक्शन, की जो आपण फक्त आणि फक्त सॉलिडमध्येच ऑब्झर्व करू शकतो. सेकंड मोड आहे हीट ट्रान्सफरचा कन्व्हेक्शन. ह्या मोडमध्ये जी काही हीट एनर्जी आहे हॉट टू कोल्ड एंड ट्रान्सफर होते, बट ही एनर्जी ट्रान्सफर होत असताना मॉलिक्यूल स्वतः मोशनमध्ये असता. मॉलिक्यूल ती हॉट एनर्जी, ती हीट एनर्जी तिथून ॲब्झॉर्ब करणार आहे आणि त्याची जागा सोडणार आहे. त्याच्या जागेवरती दुसरा एखादा मॉलिक्यूल येणार आहे, तो मॉलिक्यूल पुन्हा ती एनर्जी ॲब्झॉर्ब करेल, ती जागा सोडेल, तिथं दुसरा एखादा मॉलिक्यूल येईल. ओके, अशा प्रकारे जे काय हीट ट्रान्सफर होत असेल तर तो मोड असतो कन्व्हेक्शन. आणि रेडिएशन, कंडक्शन कन्व्हेक्शनसाठी मीडियमची गरज पडते. कंडक्शनसाठी मीडियम सॉलिड असणं गरजेचं आहे. कन्व्हेक्शनसाठी मीडियम लिक्विड किंवा गॅसियस असणं गरजेचं आहे. बट विदाऊट इंटरव्हेनिंग मीडियम, मध्ये कुठलंही मीडियम नसेल तरीही हीट ट्रान्सफर होत असेल तर त्या मोडला आपण रेडिएशन असं म्हणत असतो. मग हा जो इंटरेस्टिंग मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे, ह्या मोडविषयी आपण डिस्कस करणार आहोत. आणि हा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीटमध्ये जी काही एनर्जी बाहेर पडणार आहे, जी काही एनर्जी ट्रान्सफर केली जाणार आहे, त्या एनर्जीला आपण म्हणणार आहोत रॅडियंट एनर्जी. रॅडियंट एनर्जी, द एनर्जी ट्रान्सफर विथ द हेल्प ऑफ रेडिएशन इज कॉल्ड रॅडियंट एनर्जी. जी एनर्जी रेडिएशनने ट्रान्सफर केली जाणार आहे त्या एनर्जीला आपण म्हणणार रॅडियंट एनर्जी. ओके, आता रेडिएशन होतंय, हीट एनर्जी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचतीये, बट मध्ये कुठल्याही प्रकारचं मीडियम नाही. मग विदाऊट मीडियम जर एनर्जी ट्रान्सफर व्हायची असेल, एनर्जी आहे वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार आहे, तर असे कुठले वेव्ज आहेत की ज्या विदाऊट मीडियम ट्रान्सफर होत आहे, की ज्यांच्या प्रॉपगेशनसाठी, ज्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठी आपल्याला मीडियमची गरज पडत नाही. त्या वेव्ज आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. मग रेडिएशनची आणखी जर एखादी डेफिनेशन सांगायची ठरली तर तुम्ही सांगू शकता, द मोड ऑफ हीट ट्रान्सफर in which energy is transferred in the form of electromagnetic wave or transfer of energy from one place to another with the help of electromagnetic waves is called radiation. Okay, ही झाली रेडिएशनची डेफिनेशन. ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाया emission of electromagnetic wave or in the form of electromagnetic wave is called radiation. ह्या मोडला आपण रेडिएशन असं म्हणणार आहोत. रेडिएशनसाठी कुठल्याही प्रकारच्या मीडियमची गरज पडत नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्यापर्यंत जी काही सनलाईट आहे ती सनलाईट येऊन पोहोचते, ठराविक डिस्टन्स वरती गेल्यानंतर तिथं व्हॅक्यूम आहे, त्या व्हॅक्यूममधून ती सनलाईट तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. याचा अर्थ हे जे काही रेडिएशन्स आहेत, हे रेडिएशन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. त्यामध्ये थोडाफार हीटही तुम्ही ऑब्झर्व करता. मग ही हीट एनर्जी सनपासून तुमच्यापर्यंत कोणत्या फॉर्ममध्ये येऊन पोहोचली आहे? रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येऊन पोहोचली आहे. रेडिएशनसाठी इंटरमिडियम मीडियमची गरज पडत नाही. इंटरव्हेनिंग मीडियम रेडिएशन होत असताना हीट पण होत नाही. इंटरमिडियम मीडियमवरती रेडिएशनचा कुठलाही परिणाम होत नाही. ओके, हा इम्पॉर्टंट मोड ऑफ ट्रान्सफर रेडिएशन. आता जर रेडिएशनविषयी आणखी डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल तर पहिला पॉईंट आपण बघितला रेडिएशनची डेफिनेशन. The mode of transfer of heat in which heat energy is transferred via electromagnetic wave is called radiation. There is no need of intervening medium for the radiation, or with the help of this mode, if we have to transfer the heat from one point to another, there is no need of the intervening medium. Also, there is no need to physical contact between the two bodies. दोन बॉडीजच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा फिजिकल कॉन्टॅक्ट रेडिएशनसाठी असणं गरजेचं नाहीये. का आहे? तुम्ही दररोज सकाळी सनला असा टच करता आणि मग तुम्हाला ती हीट एनर्जी तुम्हाला मिळते, असं होतंय का? नाही, असं होत नाही. का होत नाही? कारण ती हीट एनर्जी तुमच्यापर्यंत रेडिएशनच्या फॉर्ममध्ये येऊन पोहोचते आणि रेडिएशनसाठी दोन बॉडीजमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट असणं गरजेचं नाही. दोन बॉडीजमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट जरी नसेल तरीही रेडिएशन होऊ शकतं. हीट एनर्जी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जाऊन पोहोचू शकते. आता मध्ये मीडियमच नाही आहे म्हटल्यानंतर हा जो काही मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे, हा मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी असणार आहे.
फास्ट असणार आहे, खूप फास्ट ॲज कम्पेअर टू कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन इज व्हेरी स्लो, कंडक्शन खूप स्लो होतं. त्याच्यानंतर कन्व्हेक्शन कंडक्शनपेक्षा थोडं फास्ट होतं आहे. आणि त्या दोघांपेक्षाही सर्वात फास्ट मोड ऑफ ट्रान्सफर जो असेल तो असेल रेडिएशन. ओके. आणि जर अशी बॉडी की जी हीट एनर्जी रेडिएट करते ती बॉडी सराउंडिंगपेक्षा हायर टेम्परेचरला असेल तर त्या बॉडीने रेडिएट केलेल्या रेडिएशन्सला आपण थर्मल रेडिएशन्स असं म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? थर्मल रेडिएशन्स. थर्मल नावातच आहे, थर्मल मीन्स टेम्परेचर, हाय टेम्परेचरला असलेले रेडिएशन्स विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. अशी बॉडी की जी सराउंडिंगपेक्षा हायर टेम्परेचरला आहे आणि ती बॉडी जर रेडिएशन करत असेल, हीट एनर्जी रेडिएट करत असेल तर त्या रेडिएटेड हीट एनर्जीला आपण थर्मल रेडिएशन्स असं म्हणणार आहोत. ओके. आता रेडिएशन आय थिंक तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थितपणे समजलेलं असेल. रेडिएशन इट इज वन ऑफ द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हीट ट्रान्सफरचा एक मोड आहे की ज्या मोडमध्ये इन विच मोड हीट एनर्जी इज ट्रान्सफर व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इमिट केल्या जात आहे हॉट ऑब्जेक्ट करून आणि एनर्जी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रान्सफर होते, त्याला आपण म्हणतो रेडिएशन. रेडिएशनसाठी कुठल्याही प्रकारचं इंटरव्हेनिंग मीडियमची गरज पडत नाही आहे, कारण एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर केली जाते. तिथं दोन बॉडीजमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट असणं गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर हा जो काही मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे हा खूप फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे. ओके. रेडिएशन कळलंय. काय असतं रेडिएशन? रेडिएशन इज नथिंग बट अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच हीट इज ट्रान्सफर्ड व्हाया इमिशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक radiations, and this radiation is also refers to continuous emission of energy from the body. कुठली बॉडी असेल तर त्या बॉडीपासून होणारं कंटिन्युअस इमिशन कुणाचं? एनर्जीचं. कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द हॉट बॉडी इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडिएशन्स. ओके. आता ॲक्च्युअल जो काही पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स ह्या पॉईंटकडे येऊया. तर त्या पॉईंटकडे येण्या अगोदर लाईटच्या बाबतीत ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन आपण बघितलंय. इफ वी इन्सिडेंट लाईट ऑन द सरफेस विच इज सेमी ट्रान्सपरंट टू द लाईट रेज. लाईट रेजला सेमी ट्रान्सपरंट असेल जर एखादं मटेरियल असेल, सरफेस असेल, सपोज इथं माझ्याकडे ग्लास आहे, तर होतंय काय? मी जी लाईट इन्सिडेंट करतोय त्या लाईटपैकी काही पार्ट ते मीडियम ओलांडून क्रॉस करून पुढे जात आहे, काही पार्ट सेम मीडियममध्ये बाउन्स बॅक होत आहे. जो काही लाईटचा काही रिमेनिंग पार्ट असेल, सम पार्ट ऑफ द लाईट गेट ॲब्सॉर्ब बाय द ग्लास अँड ग्लास गेट हिटेड. होतंय का? ज्या विंडोज असतील, विंडोज ग्लास ऑफ विंडोज त्या हॉट झालेल्या, हीट झालेल्या तुम्ही ऑब्झर्व केलेल्या असतील. ॲज वेल ॲज त्यांच्यातून सनलाईट आतमध्ये पण आलेली तुम्ही ऑब्झर्व केली आहे. ॲज वेल ॲज तुम्ही जर बाहेरून उभे असाल तर त्या विंडोची ग्लास लाईटला रिफ्लेक्ट पण करते. मग जे फेनॉमेना आपण लाईटच्या बाबतीत ऑब्झर्व करतोय की जे असतील ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन, हे तीन फेनॉमेनॉन आपण थर्मल रेडिएशनच्या बाबतीतही ऑब्झर्व करू शकतो. आणि त्याच फेनॉमेनामध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन ऑफ द रेडिएशन्स. कुठले रेडिएशन्स? हीट रेडिएशन्स. हीट रेडिएशन्सचं ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड द ट्रान्समिशन. ओके. सपोज this is the body which is semi transparent for the heat radiations. हीट रेडिएशन्स साठी सेमी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे हीट रेडिएशन्स ह्या बॉडीमधून पास होऊ शकतात, बट ते फुल्ली नाही. जेवढी एनर्जी तुम्ही इन्सिडंट केली आहे त्यापैकी काही पार्ट ह्या बॉडीमधून खालच्या साईडला ट्रान्समिट होणार आहे, काही पार्ट सेम मीडियममध्ये बाउन्स बॅक रिफ्लेक्ट होणार आहे आणि काही पार्ट
ही जी काही बॉडी आहे ही बॉडी ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. ओके, सपोज मी हीट एनर्जी इन्सिडंट केली, हीट एनर्जी काय करतोय, हीट एनर्जी मी इन्सिडंट करतोय. सपोज क्यू अमाउंट ऑफ हीट एनर्जी इज इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ an object. Some part of that heat energy get transmitted. ही हीट एनर्जी कुठली आहे, इन्सिडंट. मी ती एनर्जी काय करतोय, इन्सिडंट करतोय बॉडीवरती, ऑब्जेक्टवरती. त्यापैकी काही पार्ट काय झालाय, ट्रान्समिट झालाय. काही पार्ट काय झालाय, ट्रान्समिट झालाय. ट्रान्समिटेड हीट रेडिएशन्स. सपोज QT एवढा पार्ट काय झालाय, ट्रान्समिट झालाय. त्या ऑब्जेक्टला पास करून त्याच्या दुसऱ्या साईडला QT एवढा हीट एनर्जीचा पार्ट काय झालाय, सम पार्ट ऑफ दॅट हीट एनर्जी गेट ट्रान्समिटेड. सम पार्ट इज ऑल्सो गेट रिफ्लेक्टेड ॲज लाईक अ लाईट. लाईट सारखा काही पार्ट रिफ्लेक्ट पण होणार. रिफ्लेक्टेड हीट रेडिएशन, सपोज दॅट इज QR. कन्सिडर करतोय मी QR. अँड सम पार्ट ऑफ हीट एनर्जी गेट ॲब्सॉर्ब. ॲब्सॉर्ब हीट, that is nothing but QA. ओके, मी हीट किती इन्सिडंट करतोय, Q. त्या Q एवढ्या इन्सिडंट हीट एनर्जी पैकी QR एवढा हीट एनर्जीचा पार्ट काय होतोय, रिफ्लेक्ट होतोय. त्यानंतर QT एवढ्या एनर्जीचा पार्ट काय होतोय, ट्रान्समिट होतोय. त्यानंतर QA एवढा एनर्जीचा पार्ट काय होतोय, ॲब्सॉर्ब होतोय. व्हेन thermal radiations fall on the surface of an object, some part of heat energy is reflected, some part get absorbed and the some part get transmitted. Okay, let Q be the incident heat energy. The part QT of Q get transmitted, QR get reflected, QA get absorbed. Then I can write Q is equal to QA plus QT plus QR. इन्सिडेंट हीट किती आहे, QA. मग जर ॲब्सॉर्ब हीट, ट्रान्समिटेड हीट आणि रिफ्लेक्टेड हीट या तिघांची जर मी ॲडिशन केली तर मला काय मिळणार आहे, टोटल अमाऊंट ऑफ हीट विच इज इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ द बॉडी. ओके, हे इक्वेशन मी लिहू शकतो. Q इज इक्वल टू QA प्लस QT प्लस QR, where Q is the total amount of heat incident on the surface of body. QA is the amount of heat absorbed by the surface of body. QT is the amount of heat transmitted from the surface of body or object, and QR is the amount of heat get reflected in the same medium from the surface of body. Suppose हे जे काही इक्वेशन मला मिळालंय, ह्या इक्वेशनला मी ह्या Q ने इकडं डिवाइड करतोय, डिवाइडिंग बोथ साइड बाय Q. ऑन dividing by Q or simply dividing by Q, we get Q upon Q is equal to QA upon Q plus QT upon Q plus QR upon Q. Okay, कळत आहे. सिम्पली जे इक्वेशन मला मिळालंय Q इज इक्वल टू QA प्लस QT प्लस QR, हे जे काही इक्वेशन आहे टोटल हीटसाठी, त्या इक्वेशनला
मी क्यूने दोनही साईडला डिवाइड केलंय, क्यू अपॉन क्यू, दिस बिकम्स 1 इज इक्वल टू, याला मी म्हणतोय ए. काय आहे ए? ए आहे क्यू ए अपॉन क्यू, प्लस याला मी म्हणतोय टी, आणि याला मी म्हणतोय आर, प्लस दॅट मीन्स ए प्लस टी प्लस आर इज इक्वल टू 1, व्हेअर दॅट ए इज नथिंग बट कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. एला आपण म्हणणार आहोत कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, व्हेअर ए इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ absorption, T is equal to coefficient of transmission and remaining R is equal to coefficient of reflection. जेवढी काही एनर्जी आपण इन्सिडेंट करणार आहोत त्यापैकी किती पार्ट एनर्जीचा ॲब्सॉर्ब केला जाणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. किती फ्रॅक्शन ट्रान्समिट केला जाणार त्याला आपण म्हणणार कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, आणि किती फ्रॅक्शन रिफ्लेक्ट केला जाणार त्याला आपण म्हणणार कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. मग ए इज इक्वल टू आपल्याला काय मिळतंय? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. What is QA? Amount of heat get absorbed. Amount of heat get absorbed divided by total amount of heat incident. बरोबर आहे. ए क्यू ए अपॉन क्यू. क्यू ए इज व्हॉट? अमाउंट ऑफ हीट गेट ॲब्सॉर्ब. क्यू मीन्स टोटल अमाउंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन द ऑब्जेक्ट. मग हे जे काही इक्वेशन आपल्याला मिळालं ह्या इक्वेशनवरून ह्या एची डेफिनेशन कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची डेफिनेशन आपण सांगू शकतो. द रेशो ऑफ अमाउंट ऑफ हीट गेट ॲब्सॉर्ब टू द टोटल अमाउंट ऑफ हीट इन्सिडंट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ absorption. Okay, the ratio of amount of heat get absorbed to the total amount of heat incident is called coefficient of absorption, or simply it is also called absorptive power. याला आणखी काय म्हटलं जातं? absorptive power असं म्हटलं जातं किंवा absorptivity असं म्हटलं जातं. absorptivity, absorptive power अँड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन तीनही गोष्टी एकच आहे आणि त्याची डेफिनेशन आहे द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट गेट ॲब्सॉर्ब टू द टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन और ॲब्सॉर्प्टिव्हिटी और ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. ओके, ही फर्स्ट डेफिनेशन. या तीन डेफिनेशन खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. दुसरी डेफिनेशन बघूया कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. काय मिळते कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन? टी इज इक्वल टू क्यू टी अमाउंट ऑफ हीट गेट ट्रान्समिटेड डिवाइड बाय टोटल अमाउंट ऑफ हीट इन्सिडंट. मग कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ amount of heat get transmitted, T for transmission, amount of heat get transmitted to the total amount of heat incident. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किंवा यालाच रिफ्लेक्टन्स असंही म्हटलं जातं. ट्रान्समिशन कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनलाच ट्रान्समिटन्स असं पण म्हटलं जातं. ओके, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज ऑल्सो कॉल्ड ट्रान्समिटन्स. आता आपण बघूया रिफ्लेक्शन.
कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन R is equal to QR, amount of heat get reflected divided by total amount of heat incident. Okay, मग coefficient of reflection is defined as the ratio of amount of heat get reflected to the total amount of heat incident on the surface of an object is called coefficient of reflection, and it is more important that the summation or the addition of A, T and R is always equals to 1. Coefficient of absorption, coefficient of transmission and coefficient of reflection यांची सम ऑलवेज 1 असते. ओके, हे इक्वेशन आपल्याला मिळाले 1 इज इक्वल टू A प्लस T प्लस R. दॅट मीन्स द सम ऑफ ऑल द कोएफिशिएंट इज ऑलवेज इक्वल टू 1. हे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. MCQ साठी, प्रॉब्लेम साठी याची तुम्हाला गरज पडणार आहे. ओके, आता याला युनिट आहे का? रेशो कुणाचा आहे? अमाउंट ऑफ हीट गेट ॲब्सॉर्ब टू द अमाउंट ऑफ हीट गेट इन्सिडेंट. अमाउंट ऑफ हीट गेट ट्रान्समिटेड टू द अमाउंट ऑफ हीट गेट इन्सिडेंट. अमाउंट ऑफ हीट गेट रिफ्लेक्टेड टू द अमाउंट ऑफ हीट गेट इन्सिडेंट, और सॉरी अमाउंट ऑफ हीट इन्सिडेंट. आता ह्या तीनही रेशो मध्ये न्यूमरेटरला पण हीटच आहे, डिनॉमिनेटरला पण हीटच आहे म्हटल्यानंतर ही जी काय क्वांटिटीज आहेत, हे जे काही कोएफिशिएंट्स आहेत, हे सर्वच्या सर्व कोएफिशिएंट युनिटलेस असणारे आणि हे प्युअर नंबर असणारे, यांना कुठल्याही प्रकारचं युनिट नसणारे. ओके, कळलंय? ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन्स. सपोज मी क्यू अमाऊंट ऑफ हीट एखाद्या ऑब्जेक्ट वरती इन्सिडंट केली आणि त्या क्यू अमाऊंट ऑफ हीट पैकी क्यू ए एवढी हीट ॲब्सॉर्ब केली जात असेल, क्यू टी एवढी हीट रिफ्लेक्ट केली जात असेल, क्यू आर एवढी हीट क्यू टी एवढी ट्रान्समिट केली जात असेल, क्यू आर एवढी हीट रिफ्लेक्ट केली जात असेल, तर जी काही टोटल हीट क्यू आहे दॅट क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू टी प्लस क्यू आर. इफ वी डिवाइड दिस इक्वेशन बाय क्यू or amount of heat incident, then we get Q upon Q is equal to QA by Q plus QT by Q plus QR by Q. Here let us consider QA by Q is A, QT by Q is T, QR by Q is R. Then we get A plus T plus R is equal to 1, and in this equation A is nothing but coefficient of absorption and it is the ratio of amount of heat incident on the surface of object to the amount of heat absorbed by the surface of object to the amount of heat incident. T is the coefficient of transmission and it is the ratio of amount of heat get transmitted by the surface of object, from the surface of object to the amount of heat get incident or amount of heat incident. Okay, similarly R ची पण डेफिनेशन तुम्ही सांगू शकता, amount of heat get reflected from the surface of object to the amount of heat incident on the surface of object. हे जे काही तीनही कोएफिशिएंट आहेत त्यांना आणखी वेगवेगळी नावं आहेत. कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन मीन्स ॲब्सॉर्प्टिव्हिटी और ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिशन मीन्स ट्रान्समिटन्स ऑफ द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन मीन्स रिफ्लेक्टन्स ऑफ द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट. याला वेगवेगळी नावं पण आहेत. तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 65 वरती डिटेलमध्ये हे सर्व डिस्कस केलेलं आहेत. आय थिंक जेवढं काही व्हिडिओ झाला, जे काही लेक्चर झाला ते तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे असेल. आणि जर कोणाला समजलेलं नसेल, कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असतील तर मला माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणखी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस असतात, कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन अँड ॲब्सॉर्प्शन, या 3 कोएफिशिएंटवरती सबस्टन्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.